मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला म्हणालो होतो 5 जुलै ही तारीख महत्त्वाची तारीख आहे. माझ्या दृष्टीनं आणि दलित चळवळीच्या दृष्टीने याचं महत्त्व एवढंच की 5 जुलै 1992ला दलित महासंघाची स्थापना झालेली होती. म्हणून 5 जुलै महत्त्वाचा. पण 5 जुलै 2026 या तारखेचं महत्त्व वेगळंच आहे. कारण नेमकं 5 जुलै 2026ला बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान याने तिसरं लग्न केलं आणि तो तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला. आता लग्न कुणी करावं, कधी करावं, कुठल्या वर्षी करावं, किती वेळा करावं हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमिर खाननं तिसरं लग्न केलं आणि तो बोहल्यावर चढला, पण चर्चा मात्र देशातल्या आणि जगातल्या प्रत्येक मोहल्यावर सुरू झाली. आणि ही चर्चा सातत्यानं सुरूच आहे. महिना जरी होत आला तर आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा संपत नाही. उलट वाद आणि विवाद वाढतच चाललेला आहे. आणि म्हणून आमिर खानच्या या तिसऱ्यांदा बोहल्यावर चढल्याच्या निमित्तानं आपणही या चर्चेत सहभागी व्हावं असं मला वाटलं आणि त्या दृष्टीनं मी ही चर्चा आपल्यासोबत शेअर करू इच्छितो. मित्र हो, आमिर खानचं मूळ घराणं आणि भारतातलं नातं जर पाहिलं तर हे मूळचे भोपालचे, म्हणजे मध्य प्रदेशमधले. मध्य प्रदेशमधून ती फॅमिली मुंबईला आली. आमिर खानचा जन्म मुंबईत झालेला आहे. पण हा इतिहास फक्त मुंबई आणि भोपालपुरता राहत नाही. आमिर खानच्या मूळ जे आहे वंश ते मात्र अफगाणिस्तानमध्ये आहे. एवढंच नाही तर भारताचे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन आणि भारताचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे आमिर खानचे नातेसंबंधातले लोक आहेत. हे फक्त एवढंच नातं नाही तर त्यांचे वडील जे आहेत ताहिर हुसेन आणि चुलते नासिर हुसेन यांचं सुद्धा बॉलिवूडमध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे. तर मित्र हो, सर्वसाधारणपणे 14 मार्च 1965 रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या आमिर खानची सुरुवात वयाच्या अवघ्या 8व्या वर्षाचा असताना बॉलिवूडमध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे. त्याचे जे चुलते आहेत नासिर हुसेन, त्यांनी अनेक जबरदस्त पिक्चर काढलेले आहेत आणि हिट चित्रपट लोकांना दिलेले आहेत. भारतीय लोकांची, हिंदी भाषिकांची आणि बॉलिवूडच्या एकूणच प्रेक्षकांची कमालीचं मनोरंजन त्यांनी केलेलं आहे. तर त्यांनी जो पहिला पिक्चर 1957 साली काढला होता, त्या पिक्चरचं नाव आहे तुमसा नहीं देखा. शम्मी कपूर त्या पिक्चरमध्ये हिरो होते आणि त्या तुमसा नहीं देखा या चित्रपटातल्या एकूणच भूमिकेमध्ये आमिर खाननं लहान कलाकाराची म्हणजे बाल कलाकाराची भूमिका केलेली होती. एवढंच नाही तर त्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी मदहोश नावाच्या सिनेमातही काम केलेलं आहे. म्हणजे आमिर खानचा चित्रपटातला प्रवेश 8व्या 9व्या वर्षी झालेला आहे. म्हणून आपण कल्पना करू शकतो की चित्रपट आणि त्याचं नातं किती जुनं आहे किंवा पुराणं आहे. मित्र हो, 1988 मध्ये त्यानं जरी काम केलं असलं, त्याचा होली चित्रपट एक आला होता, पण त्याला जी प्रसिद्धी मिळाली आणि तो बॉलिवूडमध्ये सर्वदूर पसरला. आमिर खान हे नाव बॉलिवूडमध्ये ते स्थिरावलं, त्याचं कारण म्हणजे कयामत से कयामत तक या पिक्चरमुळं. कयामत से कयामत हा पिक्चर मी पाहिलेला आहे आणि तेव्हा मी कोल्हापूरला होतो. अत्यंत सुपर डुप्पर हिट असा हा चित्रपट झाला आणि ते साल होतं 1988 आणि त्याचं वय होतं अवघं 23 वर्षाचं. म्हणजे 88ला त्याला चित्रपटात ग्लॅमर मिळालं, पण त्याच्या आधी त्याला रीना दत्ता नावाची मैत्रीण मिळाली आणि रीना दत्ताबरोबर त्यानं आधी विवाह केला. मी हे आपल्याला आवर्जून सांगेन की तो सुपरस्टार नव्हता, स्टारही नव्हता. तेव्हा रीना दत्ताच्या तो प्रेमात होता. रीना दत्ता त्याच्या प्रेमात होती. हिंदू आहे ती, त्याच्या प्रेमात होती आणि या दोघांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर आलेला चित्रपट कयामत से कयामत तक तो जो हिट झाला. सांगण्याचं तात्पर्य असं, आधी लग्न आणि नंतर चित्रपटात त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि त्यानंतर 1988 नंतर तो जो स्टार झाला, तो फक्त स्टार नाही तर सुपरस्टार झाला आणि जगभर त्याचे चाहते निर्माण झाले आणि को स्टारही त्याचे जगभर पसरले होते.
मित्रांनो, 1990ला दिल नावाचा चित्रपट आला माधुरी दीक्षित बरोबर ती. 1996ला राजा हिंदुस्थानी सुपर डुप्पर हिट झाला. फिल्मफेअरचं पारितोषिक त्याला मिळालं होतं. 2001ला लगाननं तर देशाच्या सीमा ओलांडल्या. प्रचंड गाजरा लगानमधली को स्टार त्याची ब्रिटनची हिरोईन होती. 2007ला तारे जमीन पर आला. अगदी कुटुंबाच्या कुटुंब अक्षरशः हे सिनेमा बघत होते आणि प्रभावित होऊन ते आमिर खान आणि त्या चित्रपटाचं कौतुक करत बाहेर पडत होते. सांगण्याचं तात्पर्य असं की 1990ला दिल, 1991ला दिल है के मानता नहीं पूजा भट्टचा पिक्चर, 1992ला जो जीता वही सिकंदर, 1993ला हम है राही प्यार के, 1995ला रंगीला उर्मिला मातोंडकर बरोबरचा, 1996ला राजा हिंदुस्थानी करिश्मा कपूरचा, त्यातलं चुंबन दृश्य प्रचंड गाजलं होतं. 1998ला गुलाम, एका सिस्टीमच्या विरोधात लढणारा एक सामान्य मुलगा, गुलाम पिक्चरमधला नायक म्हणून आमिर खाननं सादर केला होता. त्यातला आतिक्या खंडाला हे गाणं त्यानं स्वतः गायलेलं आहे. 1990ला सरफरोश चित्रपट, सोनाली बेंद्रे त्याची सहकलाकार होती. सुंदर सोनाली बेंद्रे. 2001ला दिल चाहता है, प्रीती झिंटा. 2005ला मंगल पांडे द रायझिंग, 1857च्या उठावावर त्यानं हा चित्रपट बनवला होता. त्यानं सगळा लुक सुद्धा मंगल पांडे स्टाईलच त्या वर्षामध्ये तो राहत होता. 2006ला रंग दे बसंती, प्रचंड पिक्चर गाजला रंग दे बसंती. 2006ला फना, काजोल बरोबरचा. 2007ला तारे जमीन पर, मग अशीच मी सांगितलं. 2008ला गझनीतला आमिर खान तर आपण विसरू शकत नाही. वेगळा लुक, वेगळी स्टोरी आणि अप्रतिम अशा पद्धतीचं अभियान. ती दक्षिणात्य हिरोईन, नाव माझ्या लक्षात नाही, पण तो चित्रपट सुपर डुप्पर हिट झाला. 2009ला 3 इडियट्स, पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ नव्हे, एकूणच एज्युकेशन सिस्टीमवरती चर्चा घडवून आणलेला हा 3 इडियट्स पिक्चर सुद्धा अतिशय महत्त्वाचा होता. 2013ला याच पिक्चरमधलं एक पात्र आहे ते वांगसुक म्हणून जे आता उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या जीवन संघर्षाशी संबंधित आहे असं बोललं जातं. 2013ला धूम 3, आपली कटरीना कैफ बरोबरचा हा पिक्चर. 2014ला PK, विराट कोहलीची बायको, नाव माझ्या लक्षात नाही तिथं. आणि 2016ला दंगल, म्हणजे अतिशय रेकॉर्ड ब्रेक करणारा दंगल पिक्चर उत्पन्नाचं. असे अनेक हिट चित्रपट ज्या आमिर खाननं दिले, तो जसा बॉलिवूडमध्ये हिट आहे, सुपर हिट आहे, त्याच पद्धतीनं तो अनेक चित्रपटातही आणि एकूणच या क्षेत्रामध्ये त्याचं एक आगळं वेगळं स्थान आहे. मित्रांनो, ताहिर हुसेन त्याचे वडील जे आहेत ते निर्माते होते आणि नासिर हुसेन त्याचे चुलते जे आहेत ते दिग्दर्शक होते. नासिर हुसेनने चित्रपट जे बनवले ते सुद्धा टॉपचे चित्रपट आहेत. एक तुमसा नहीं देखा, शम्मी कपूरचा पिक्चर 57चा. त्यानंतर दिल देखे देखो, शम्मी कपूरचा पिक्चर. त्यानंतर जब प्यार किसी से होता है, देवानंद चॉकलेट हिरो त्याचा पिक्चर. फिर वही दिल लाया हूं, कारवा जितेंद्रचा पिक्चर. यादों की बारात धर्मेंद्रचा पिक्चर. त्याच्यानंतर हम किसी से कम नहीं, ऋषी कपूर. जमाने को दिखाना है, ऋषी कपूर. म्हणजे हे सगळे चित्रपट, मी सगळ्या चित्रपटांची यादी आणलेली नाही आहे, पण हे हिट चित्रपट आमिर खानच्या चुलत्यांनी दिलेले आहेत. म्हणजे एकूणच हे सगळं घराणं बॉलिवूडशी संबंधित आहे आणि अशा या प्रचंड वारसा असणाऱ्या कुटुंबातील आमिर खान हा स्टार आणि सुपरस्टार आहे. मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं की रीना दत्ताबरोबर 1986ला त्यानं लग्न केलं आणि कयामत से कयामत 2 वर्षानंतर म्हणजे 1988 आला आणि आमिर खान स्टार झाला. रीना दत्ताबरोबर लग्न केल्यानंतर त्याला 2 मुलं झाली. एक जुनैद खान हा मुलगा आणि आयरा खान ही मुलगी. आयरा खानचे आता लग्न झालेलं आहे आणि तिनं एका महाराष्ट्रीयन मुलाबरोबर लग्न केलं, नुपूर शिखरे हे त्याचं नाव. 2005मध्ये किरण राव बरोबर त्यानं दुसरं लग्न केलं आणि लगान चित्रपटामध्ये ती त्याची सहदिग्दर्शिका म्हणून काम करत होती. प्रेमात पडले, दुसरं लग्न झालं आणि आझाद नावाचा मुलगा आमिर आणि किरण रावला आहे. आझाद हे नाव मौलाना अबुल कलाम आझादमधलं ते आझाद तर नाही ना,
पण कुठलंही असे ना, आझाद हे एक सुंदर नाव आहे, यात काही शंका नाही आहे. आणि तिसरं लग्न आत्ताच 5 जुलैला 2026ला गौरी स्प्रॅट नावाच्या एका तरुणीबरोबर, मुलीबरोबर, बाईबरोबर त्यानं लग्न केलेलं आहे. मित्रांनो, एकूण आमिर खाननं 3 लग्न केलेले आहेत. 3 पेक्षा अधिक लग्न करणारे भारतात, जगात, महाराष्ट्रात खूप लोक आहेत. खूप 3 पेक्षा जास्त. पण आमिर खानची लग्न मात्र गाजत राहिली, वाजत राहिली. त्याच्यावरती चर्चा होत राहिली. मी पुन्हा सांगतो, आमिर खानचं पहिलं लग्न रीना दत्ताबरोबर झालं. त्याला जुनैद खान मुलगा, आयरा खान मुलगी, जावई नुपूर शिखरे. दुसरं लग्न किरण राव बरोबर झालं. तिला आझाद नावाचा मुलगा. आणि हा जी तिसरं लग्न जे झालं, गौरी स्प्रॅट, तिला तिच्या पहिल्या नवऱ्यापासूनचा एक 6-7 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं नाव आहे क्वीन. आता तुम्ही म्हणाल, मुलाचं नाव क्वीन कसं काय? तर हे जे क्वीन शब्द आहे, हा आयरिश शब्द आहे. आणि या शब्दाचं स्पेलिंग आहे QUINN. हे क्वीन. आणि त्याचा अर्थ आहे या आयरिश शब्दाचा की लीडर किंवा बुद्धिमान, हुशार, असा अर्थ या क्वीनचा आहे. आणि इंग्रजीमध्ये जो क्वीन शब्द आहे QUEN, त्याचा अर्थ आहे महाराणी, राणी किंवा बेगम. तर अशा पद्धतीनं हे आमिर खानचं एकूण कुटुंब आहे. लग्नानंतर टीका तर खूप झाल्या, पण ह्यातली एक गमतीशीर टीका सलमान खाननं केली. टीका म्हणण्यापेक्षा कमेंट केली आणि सलमानच्या स्वभावानुसार त्यानं ती केलेली. सलमान काय म्हणाला, आमिर खान हा परफेक्शनिस्ट आहे. त्याला प्रत्येक शॉट, प्रत्येक सिनेमा, प्रत्येक गाणं परफेक्टच लागतं. तो परफेक्शनिस्ट असल्यामुळं जोपर्यंत त्याचं लग्न त्याला परफेक्ट झाले असं वाटत नाही, तोपर्यंत तो लग्न करतच राहणार, अशा पद्धतीची मजेशीर प्रतिक्रिया सलमान खाननं दिली होती. परंतु त्याच्या लग्नानंतर ज्या अनेक धार्मिक प्रतिक्रिया आल्या, त्या प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, एक मुस्लिम धर्मगुरू ज्यांचं नाव आहे मुफ्ती मौलाना इफ्राहिम हुसेन यांनी असं सांगितलं की हा इस्लाम विरोधी विवाह आहे. हा शरीयतच्या विरोधी विवाह आहे. आणि आमिर खानचं हा विवाह जो आहे तो मुस्लिम इस्लामला मान्य नाही, अशा पद्धतीनं त्यानं टीका केली किंवा आपली कमेंट केली. हिंदूमध्ये मात्र राजकारणी त्याच्यावर टीका करायला आघाडीवर होते. नाही म्हटलं तरी हिंदू धार्मिक संघटनेनं लव जिहाद अशा पद्धतीचा, हा आमिर खान लव जिहाद करतोय, हिंदू मुलीशीच तो विवाह करतोय, अशा पद्धतीची टीका त्याच्यावरती केली. एवढंच नाही तर काही जण तर असं म्हणले की आमिर खान म्हणजे लव जिहादचा ब्रँड अँबॅसेडरच आहे, वगैरे वगैरे. मित्रांनो, ही टीका, ही कमेंट म्हणजे धार्मिक संघटनावाल्यांची किंवा राजकारणी लोकांची आमिर खानच्या जिव्हारी लागली. आणि त्यामुळंच आमिर खाननं त्याचा खुलासा केलेला आहे. आणि तो खुलासा ह्या सगळ्याच धर्मांध मंडळींची डोळे उघडणारा आहे. म्हणजे अंध जर असतील कोणी आपापल्या धर्मामध्ये, तर त्यांचे डोळे उघडतील असा आहे. आणि तो खुलासा जो आहे तो माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राला आणि सर्वांना कळाला पाहिजे. तर तो म्हणतोय तसं नाही आहे. माझ्या कुटुंबामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र आहेत, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि माझ्या कुटुंबात सर्व धर्माचे पालन केले जाते. तो म्हणतो माझ्या 2 बहिणी आहेत आणि या दोन्ही बहिणींनी हिंदू मुलांशी लग्न केलेलं आहे. एक निखत खान नावाची जी आमिर खानची बहीण आहे, तिनं संतोष हेगडे नावाच्या हिंदू माणसाशी लग्न केलेलं आहे. दुसरी बहीण फरहत खान राजीव दत्ताबरोबर तिने लग्न केलेलं आहे. म्हणजे आमिर खानच्या दुसरी बहीण आहे, तिनं राजीव दत्ताबरोबर लग्न केलं आहे. हा राजीव दत्ता कोण आहे? तर रीना दत्ताचा सक्का भाव आहे. म्हणजे हे साठलोट आहे म्हटलं तरी चालेल. रीना दत्तानं लग्न केलं आमिर खानशी आणि आमिर खानच्या बहिणीनं लग्न केलं रीना दत्ताच्या भावाशी. म्हणजे हिंदू विवाहामध्ये, हिंदू कुटुंबामध्ये हे अशा पद्धतीचं नातं यांचं निर्माण झालेलं आहे. त्याचा चुलत भाऊ जो आहे मनसूर खान, जो कयामत से कयामत तकचा डायरेक्टर आहे, त्यानं ख्रिश्चन मुलीशी लग्न केलेलं आहे. आणि गौरी स्प्रॅट ही ख्रिश्चन आहे, हे आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. मित्रांनो, एकूणच हा जो खुलासा आहे आपल्या आमिर खाननं केलेला, तो खुलासा अतिशय महत्त्वाचा आहे. तो असंही म्हणतो की मी केलेली 3ही लग्न स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार केलेली आहेत. हिंदू कायद्याच्या चौकटीत राहून
त्यानं ही लग्न केलेली आहेत. आणि हा जो काय स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार पार्टनरला स्वतःचा धर्म बदलण्याची आवश्यकता नसते. म्हणजे रीना दत्तानं लग्न केलं तरी ती हिंदू राहू शकते. किरण रावनं लग्न केलं तरी ती हिंदू राहू शकते. आणि गौरीनं लग्न केलं तरी ती ख्रिश्चन राहू शकते. ती तिच्या धर्मश्रद्धांचं पालन करू शकते. आणि आमिर खान जो आहे तो त्याच्या धर्माचं पालन करू शकतो. पण हा इतका म्हणजे आमिर खान मला धर्मामध्ये अडकलेला माणूसच वाटत नाही. तो धर्माच्या पलीकडे गेलेला माणूस आहे आणि म्हणूनच तो सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपापलं स्वातंत्र्यही तो अबाधित ठेवू इच्छितोय. आमिरची मावस बहीण आहे, तिचं नाव आहे नुजहत खान. तर ही नुजहत खान म्हणजेच नासिर हुसेनची मुलगी आणि मनसूर खान त्यांची बहीण. तर ही नुजहत खान आहे, तिनं 2 लग्न केलेले आहेत आणि दोन्ही लग्न हिंदू कुटुंबामध्ये झालेले आहेत. तिचा जो पहिला जो पती आहे म्हणजे आमिर खानची चुलत बहिणीचा तर किंवा मावस बहिणीचा, तर तिचं अनिल पाल नावाच्या बंगाली हिंदूबरोबर लग्न झालेलं आहे. आणि ते घटस्फोट झाल्यानंतर तिनं दुसरं लग्न केलं राज जोत्सी नावाच्या काश्मीरी हिंदू कुटुंबामध्ये तिनं दुसरं लग्न केलेलं आहे. पहिलं लग्न ज्या बंगाली हिंदू कुटुंबाबरोबर झालं म्हणजे अनिल पाल आणि नुजहत खान यांना एक मुलगा आहे आणि त्याचं नाव इम्रान खान आहे आणि हा सुद्धा हिरो आहे. आणि हा जो इम्रान खान आहे त्याचं आडनाव जे आहे ते इम्रान पाल असं नाव आहे. आडनाव त्याच्या वडिलांचं त्यानं लावलेलं आहे. त्यामुळं हे खरोखरच धर्माच्या आणि सर्व प्रकारच्या भेदभावांच्या पलीकडं जाणारं असणारं कुटुंब आहे. आमिर खानची मुलगी जी आहे ती मुलगी आयरा खान, तिनं महाराष्ट्रीयन हिंदू कुटुंबातल्या नुपूर शिक्री नावाच्या मुलाशी लग्न केलेलं आहे आणि यांच्यात कुणाचाही काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळे आनंदात आहेत. हे त्यातलं महत्त्वाचा भाग आहे. आता त्याच्या वयाबद्दलची चर्चा एक खूप होत असते. आमिर खाननं 60 नंतर लग्न केलं, 61व्या वर्षी लग्न केलं, हे काय बरोबर आहे का, वगैरे वगैरे वगैरे. परंतु मित्रांनो, 60 नंतर लग्न, 70 नंतर लग्न, 80 नंतर लग्न जगभर होत असतात. 60 नंतर लग्नच नव्हे तर ते कुटुंब बाप होण्याचंही प्रमाण जगभर दिसतं. परंतु आपण भारतापुरताच विचार करूया. मी फक्त काही नावं सांगणार आहे ज्यांनी वयाच्या 60 नंतर लग्न केलेली आहेत अशी काही भारतातली महत्त्वाची नावं सांगतो. आशिष विद्यार्थी, हिंदी चित्रपटातला साऊथचा हिरो, खरं तर साऊथमधला, त्यानं लग्न केलेलं आहे 2023ला. त्यावेळी त्याचं वय 60 होतं आणि त्यानं रुपाली बरुआ नावाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे. कबीर बेदी, हे तर नाव आपल्या सगळ्यांना माहीत आहे, बॉलिवूडमधलं अतिशय मोठं नाव आहे. तर त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी लग्न केलेलं आहे. 2016मध्ये परवीन दुसान्स नावाची त्यांची मैत्रीण होती आणि ते कबीर बेदींचं 4थं लग्न आहे. त्यावेळी त्यांचं वय 70 आहे, लक्षात ठेवा. सुहासिनी मुळे नावाची एक चित्रपट कलाकार आहे जिनं लगान पिक्चरमध्ये काम केलेलं आहे. एवढंच नाही, जर जोधा अकबरमध्ये जिनं काम केलेलं आहे. तिनं 30-60 वर्षाची असताना तिनं लग्न केलेलं आहे आणि ते तिचं पहिलं लग्न होतं. सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अतुल गुरटू यांच्याबरोबर तिनं लग्न केलेलं आहे, पहिलाच विवाह केलेला आहे. हे जसे चित्रपटाशी संबंधित लोक आहेत तसेच राजकारणी सुद्धा असे आहेत की त्यांनी 60 नंतर लग्न केलेलं आहे. त्यामध्ये दिग्विजय सिंह जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे, त्या दिग्विजय सिंहांनी वयाच्या 68व्या वर्षी पत्रकार म्हणून काम करणाऱ्या अमृता रॉय यांच्याबरोबर लग्न केलेलं आहे. मुकुल वासनिक, महाराष्ट्रातले हे सन्माननीय राजकीय नेते, काँग्रेसचे, दिग्विजय सिंग पण काँग्रेसचे, मुकुल वासनिक पण काँग्रेसचे, त्यांनी 2020मध्ये वयाच्या 60व्या वर्षी रवीना खुराना या आपल्या मैत्रिणीशी लग्न केलेलं आहे. मुलायम सिंग यादव, मोठा नेता, उत्तर भारतातला, देशातला मोठा नेता, तर या मुलायम सिंग यादवांनी 64व्या वर्षी साधना गुप्ता हिच्याशी लग्न केलेलं आहे. R.K. धवन, इंदिरा गांधींच्या काळापासून एक प्रस्थ म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जात होतं असे राजकारणी, तर त्यांनी वयाच्या 74व्या वर्षी अचला मोहन यांच्याबरोबर 2012ला लग्न केलं.
क्रिकेटमधलं एक नाव मी फक्त घेतो आपल्याला. अरुण लाल नावाचे अतिशय महत्त्वाचे क्रिकेट प्लेयर होते. तर त्यांनी वयाच्या 66व्या वर्षी बुलबुल सहा या 38 वर्षाच्या मुलीबरोबर लग्न केलेलं आहे. मित्रांनो, वय आणि लग्न याचा काहीच संबंध नाही आहे. ज्याला वाटेल तेव्हा तो ज्याच्याशी वाटेल त्याच्याशी विवाह करू शकतो. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणीही बोहल्यावर चढलं तर त्याची चर्चा मोहल्ल्यावर होऊ शकते, पण त्याची काही गरजच आहे असं नाही. हा वैयक्तिक प्रश्न आहे. हिंदू धर्मात तर असं म्हणतात की गाठ वरचा बांधतो. म्हणजे गाठ मारणारा वरचा आहे आणि खाली जो आहे तो गाठ सोडत बसत असतो. आणि त्याला गाठ काय आयुष्यभर सुटत नाही. शेवटी तो मग गाठ तुटते पण ती सुटत नाही. इतकी ती अवघड गाठ असते. तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रेमाला वय नाही, प्रेमाला उपमा नाही. मराठीमध्ये एक हिट गाणं होतं आमच्या काळामध्ये, प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे. तर अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. विवाह, लग्न किंवा प्रेम याबद्दल खरं तर इतरांनी कोणी चर्चा करण्याची गरज नाही. जेव्हा त्याच्यातून काही वाईट घडेल तेव्हा त्याच्यावर चर्चा होणारच आहे. अर्थात समाज तर चांगल्याही गोष्टीवर आणि वाईट गोष्टीवर ही चर्चा करतच असतो. पण मला असं वाटतंय की हा वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याला चणे खाण्यासाठी दात ज्याचे चांगले आहेत त्यानं खावं, ज्याचे दात चांगले आहेत त्यानं खावं, ज्याचे पाय चांगले आहेत त्यानं चढावं, ज्याचा गळा चांगला आहे त्याला गावं. म्हणजे त्याला जे वाटेल ते त्यानं करावं. इतरांनी ते बघावं, नसेल तर ऐकावं, नसेल तर निघून जावं. परंतु कोणी कोणावरती कमेंट करू नये. कुणाच्या भानगडीमध्ये नाक खुपसू नये, जीभसुद्धा खुपसू नये असं मला वाटतं. प्रत्येकानं आनंदी असलं पाहिजे, आनंदी जगलं पाहिजे. कुणी कुणाला टेन्शन देऊ नये. प्रत्येकानं नो टेन्शन लाईफ जगलं पाहिजे असं माझंही मत आहे. आणि या निमित्ताने मी हेच आपल्याला सांगतोय की प्लीज बी हॅप्पी आणि आनंदी रहा, आनंदी जगा. बस एवढंच बोलतो. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भारत.